भाजपनं सोमवारी उमेदवारी यादी जाहीर न करताच उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली। दरम्यान उमेदवारांची नावं जाहीर होताच पक्षात काही खुशी काही गम पाहायला मिळालं। अनेकांनी तिकीट न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली तर काही कार्यकर्ते उघडपणे एकजूट होताना दिसले। नागपूर मनपा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटले। भाजप नेतृत्वानं ज्या संभाव्य उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयात बोलावण्यात आलं। यावेळी त्यांना एबी फॉर्म देण्यात आले। तिकीट मिळाल्यानंतर उमेदवार आणि त्यांचे समर्थक आनंदी झाले तर ज्यांचं तिकीट नाकारण्यात आलं ते मात्र नाराज झाले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक असंतुष्ट नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस पक्षाशी संपर्क साधू लागले आहेत। प्रभाग क्रमांक 17, 38 आणि 36 मध्ये ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यांनी पक्षाविरुद्ध मोहीम देखील सुरू केली आहे। प्रभाग 17 मधून माजी नगरसेवक विजय चुटुले यांच्या पत्नीला तिकीट दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला। जर इतर कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर ते निवडणुकीत पक्षासाठी काम करणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिला। यावेळी परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी आमदार संदीप जोशी यांना पोहोचावं लागलं। त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचं म्हणणं पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं। यानंतर तणाव काहीसा निवळला। कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, त्यांच्या सर्व भावना ज्या आहेत त्या मी ऐकलेल्या आहेत। त्यांचा असंतोष असेल किंवा त्यांच्याला जे काय त्यांचं म्हणणं आहे ते संपूर्ण ऐकून घेतलं आहे आणि मी आता पार्लमेंटरी बोर्डच्या मीटिंगला चाललेलो आहे। त्या ठिकाणी यांच्या सर्वांच्या भावना या मी शीर्षस्थ नेतृत्वाच्या कानावर घालणार आहे। प्रभाग क्रमांक 17, 36 आणि 38 मध्ये भाजपमधील असंतोष स्पष्ट झाला। तिकिटांची अपेक्षा असणाऱ्या अनेक नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी काँग्रेसशी संपर्क साधण्यास सुरुवात केली। प्रभाग क्रमांक 38 मध्येही अशीच परिस्थिती आहे। तिकीट नाकारल्याबद्दल आणि इतर पक्षातील नेत्यांना प्राधान्य दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून बाहेरील लोकांना प्राधान्य दिल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे।